मित्रांनो नमस्कार। नवीन घडामोडी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे एका अतिशय महत्त्वाच्या अपडेटसह स्वागत आहे। मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग आणि त्याचप्रमाणे विशेष मागास प्रवर्गातील ज्या जाती जमाती आहे, नेमकी मग कुठली जात ही कोणत्या मागास प्रवर्गामध्ये मोडते हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर मग मित्रांनो, महाराष्ट्र राज्य शासनाने तब्बल 16 वर्षानंतर या संदर्भातील एक परिपत्रक काढलेलं आहे, ज्याद्वारे अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने आपल्याला क्लिअर होणार आहे की नेमकी महाराष्ट्र राज्यातील ज्या जाती आहेत त्यापैकी कोणती जात ही नेमकी कोणत्या मागास प्रवर्गामध्ये मोडते आणि त्याचप्रमाणे ज्या मागास प्रवर्गामध्ये ती मोडते त्या मागास प्रवर्गाला महाराष्ट्र राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे, धोरणाप्रमाणे नेमकी किती टक्के आरक्षण हे लागू आहे। मित्रांनो, महाराष्ट्र राज्य शासनाने यापूर्वी अशा प्रकारची यादी 2008 मध्ये प्रसिद्ध केली होती। त्यानंतर आता पुन्हा 9 जानेवारी 2025 रोजी शासनाने एक शासन परिपत्रक काढून ही यादी जाहीर केलेली आहे। त्यामुळे तुम्हाला देखील, तुम्ही ज्या पण जातीतील असाल, तुमची जात नेमकी कोणत्या मागास प्रवर्गामध्ये मोडते हे तुम्हाला सहज आणि सोप्या पद्धतीने समजणं सोपं होणार आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील इतर ज्या जाती आहेत त्या जाती नेमकी कोणत्या मागास प्रवर्गात मोडतात याबद्दलची माहिती आपल्याला या शासन परिपत्रकाद्वारे मिळणार आहे। तर पहा मित्रांनो, समोर तुम्हाला स्क्रीनवरती 9 जानेवारी 2025 चे शासन निर्णयाचे परिपत्रक दिसत आहे, जे महाराष्ट्र राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाने प्रकाशित केलेले आहे, ज्याचा विषय आहे महाराष्ट्र राज्याची विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गाची यादी। मग मित्रांनो, हा शासन निर्णय जर आपण पुढे जर बघितला तर मग या ठिकाणी दिल्याप्रमाणे विमुक्त जाती अ म्हणजेच VJA या कॅटेगरीला 3% आरक्षण हे महाराष्ट्र राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे, धोरणाप्रमाणे लागू आहे आणि यामध्ये नेमकी कोणकोणत्या जाती, तत्सम जाती मोडतात हे अगदी क्लिअर आपल्याला समोर स्क्रीनवरती दिसत आहे। अशाच प्रमाणे मित्रांनो, जर तुम्ही हा शासन निर्णय जर सविस्तर वाचला तर मग तुमच्या असं लक्षात येईल की भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, त्याचप्रमाणे इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग या कॅटेगरीमध्ये नेमकी महाराष्ट्र राज्यातील आणखी इतर कोणकोणत्या जाती कोणकोणत्या कॅटेगरीमध्ये येतात व त्यांना नेमकी किती टक्के आरक्षण हे लागू आहे। मित्रांनो, अगदी संपूर्ण यादी या ठिकाणी महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने या परिपत्रकाद्वारे सांगण्यात आलेली आहे, ज्याद्वारे अगदी सर्वसामान्य माणसाला देखील हे क्लिअर होणार आहे की नेमकी महाराष्ट्र राज्यातील कोणती जात ही विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, विशेष मागास प्रवर्गामध्ये येते व कॅटेगरीनुसार नेमकी किती टक्के आरक्षण हे त्यांना लागू आहे। मित्रांनो, अतिशय महत्त्वाची अशी ही इन्फॉर्मेशन आहे। हे जे शासन निर्णयाचे परिपत्रक आहे हे जर तुम्हाला सविस्तररित्या जर वाचायचे असेल तर मग मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या शासन निर्णयाची लिंक मी दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून हा सविस्तर शासन निर्णय तुम्ही ओपन करू शकतात, वाचू शकतात किंवा मग त्याला डाउनलोड करू शकतात। आशा आहे मित्रांनो, ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल, नक्कीच युजफुल वाटली असेल। जर मित्रांनो ही इन्फॉर्मेशन, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, तुमचं वैयक्तिक मत काय आहे ते नक्कीच कमेंट करा, जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा आणि अद्याप जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर मग अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज वेळोवेळी मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचप्रमाणे सबस्क्राईब शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे त्यावर देखील नक्की क्लिक करा। धन्यवाद मित्रांनो।